इंस्टाग्रामवर सध्या हंता व्हायरस हा चर्चेचा विषय बनलाय. तर अर्जेंटिनावरून एक MV हॉन्डियस नावाचं जहाज युरोपला चाललं होतं. त्या जहाजामध्ये जवळपास 147 लोक होते. त्या 147 लोकांपैकी 3 जणांना हंता व्हायरस झाला आणि ते लोक एक्सपायर झाले. आता 7 ते 8 जणांना त्या जहाजामधल्या त्या हंता व्हायरसचं संक्रमण झालंय. बऱ्याच देशामध्ये आता हंता व्हायरसचे केसेस सापडायला लागलेत. आता हंता व्हायरस नक्की काय आहे? हंता व्हायरस जनरली उंदीर असेल, घूस असेल यांची विष्ठा, मूत्र आणि लाळ यांच्या संपर्कात आल्यामुळे हंता व्हायरस होतो, किंवा त्यांच्या विष्ठेचे जे कण आहेत ते आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरात गेले तर जनरली हंता व्हायरस होतो. आता हंता व्हायरस हा कोरोनासारखा नाही, माणसां टू माणसामध्ये ट्रान्सफर होत नाही. पण हंता व्हायरसचे एक व्हेरियंट आहे अँडीज व्हेरियंट किंवा अँडीज व्हायरस. हा जर कोणाला झाला तर तो माणसां टू माणसां ट्रान्सफर होऊ शकतो, तो पण एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये. क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे नवरा बायको असतील किंवा तुम्ही एखादी रूम शेअर करत असाल तर त्यांना हा अँडीज व्हायरस होण्याची शक्यता आहे. इंडियामध्ये अजून एकही पेशंट सापडलेला नाही हंता व्हायरसचा, त्यामुळे सध्याच्या कंडिशनला भिण्यासारखं काही कारण नाहीये. हा व्हिडिओ फक्त अवेअरनेस पर्पजसाठी आहे, भीती घालण्यासाठी नाही. इंस्टाग्रामवर रील बघून भिण्यापेक्षा हंता व्हायरस नक्की काय आहे हे समजून घ्या. भिण्यासारखं काही कारण नाही. हा व्हिडिओ फक्त अवेअरनेस पर्पजसाठी आहे. धन्यवाद.